शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाचा वाद सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली. तसंच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं विरोध करत सुप्रीम कोर्टात थेट आव्हान दिलं. यानंतर बॅक टू बॅक सुनावणीला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत, तर शिंदे गटाकडून असीम सरोदे हे युक्तिवाद करतायत. या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही, पण उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे. यावर मी आधी एक व्हिडिओ देखील बनवलाय, तुम्ही तो पाहिलाही असेल. आणि जर खरंच असं झालं तर शिंदे गटासमोर काही शक्यता उपस्थित होत आहेत. एक म्हणजे शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. 2. एकनाथ शिंदे पुन्हा स्वतःचा नवा पक्ष काढू शकतात. 3. शिंदेच्या नेत्यांमध्ये राजकीय फूट पडू शकते. 4. एकनाथ शिंदे गटाला आपलं अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्याची परिस्थिती ओढावू शकते. पहिली शक्यता म्हणजे एकनाथ शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. सध्या भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीमधील स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे शिंदे गटानं स्वतंत्र गट म्हणून राहण्याऐवजी भाजपमध्ये विलीन होण्याचा एक पर्याय इथे असू शकतो. जर शिंदे गट भाजपमध्ये विलीन झाला तर भाजपची महाराष्ट्रातली जी संघटनात्मक ताकद आहे ती निश्चितपणे वाढू शकते. शिंदे गटातील आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचा मोठा भाग म्हणजेच मोठा समूह हा भाजपच्या संघटनेमध्ये येऊ शकतो. पण हा निर्णय शिंदे गटासाठी देखील सोपा नसेल, कारण स्वतंत्र पक्षाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःची संघटना आणि राजकीय क्षमता आहे. भाजपमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर स्वतंत्र पक्ष म्हणून त्यांचं अस्तित्व राहणार नाही. 2. गेल्या 4 वर्षांमध्ये शिंदे गटानं स्वतः राजकीय ताकद निर्माण केली आहे, पण याची ओळख सर्वात जास्त म्हणजे शिवसेना या नावाची आणि धनुष्यबाण या चिन्हाशी आहे. शिंदे गटाला नवीन नावानं पक्षाची नोंदणी करावी लागेल आणि स्वतंत्र राजकीय वाटचाल करता येऊ शकते, पण नवीन निवडणूक चिन्ह घेऊन पुढच्या निवडणुका लढता येऊ शकतात. पण हे सगळं जे आहे ते आव्हान खूप मोठं असणार आहे, कारण नवीन पक्ष तयार करणं सोपं आहे, पण मतदारांच्या मनामध्ये त्यांची ओळख तयार करणं हे कठीण आहे. कारण शिवसेना हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक दशकांपासून गाजलेलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा मतदारांच्या मनामध्ये रुजलेलं आहे. त्यामुळे आता अचानक नाव आणि चिन्ह बदलल्यास कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो. तिसरा पर्याय म्हणजे किंवा तिसरी शक्यता म्हणजे शिंदेच्या नेत्यांमध्ये राजकीय फूट पडू शकते. ठाकरे गटाकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेलं तर शिंदेच्या नेत्यांमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे काही नेत्यांना भाजपमध्ये जाणं अधिक सुरक्षित वाटू शकतं. काही जण शिंदेसोबत नव्या पक्षामध्ये राहू शकतात, तर काही नेते आपल्या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार वेगळा निर्णय सुद्धा घेऊ शकतात. तर दुसरीकडे शिवसेनेशी अनेक नेते भावनिक दृष्ट्या सुद्धा जोडली गेलेली आहेत. शिवसेना हे नाव महाराष्ट्रात केवळ एका पक्षाचं नाव म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही, तर या नावाशी बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि अनेक दशकांचा राजकीय इतिहास हा सुद्धा याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. चौथा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एकनाथ शिंदे गटाला आपलं अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्याची परिस्थिती ओढावू शकते. पक्षाचं नाव किंवा निवडणूक चिन्ह बदललं म्हणून विद्यमान आमदार आणि खासदार हे आपोआप अपात्र ठरत नाही, पण पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना नव्या पक्षाच्या नावानं आणि नव्या पक्षाच्या चिन्हानं निवडणूक लढवावी लागू शकते. त्यामुळे मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नव्या पक्षाची जागा आणि त्यासोबतच त्यांच्या मनावरती नवं चिन्ह ठसवणं हे फार कठीण ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे चित्र स्पष्ट होईलच. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.